नमस्कार मित्रांनो, आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्या पद्धतीने आपण घरगुती सामान पर्स कशी बनवायची हे सांगणार आहे। त्याच्यासाठी माझ्याकडे एक छोटंसं फॅब्रिक रेडवालं, तर त्याला मी कट करून घेतलं आणि चौकोनी आकारामध्ये आपण छोटी हँड पर्स तयार करणार आहोत। त्याच्यासाठी मी तसा कपडा कट करून घेतला। त्याच्यानंतर आपल्याला बॅगसाठी लागणारी चेन घेतली, जी की कलरची नाही आहे तरी पण चांगली दिसेल। त्याच्यानंतर आपल्याला मधून अस्तर लावण्यासाठी एक आपली घरगुतीच पिशवी जी भाजीला आपण वापरतो तीच त्या आकाराची मी कट करून घेतलेली आहे। मधून जर अस्तर लावलं तर पर्स ही आपण चांगल्या प्रकारे करू शकतो। दोन्ही साईडनी त्याचे काठ जोडून घेऊन शिवून घेतलेले आहे व्यवस्थित। त्याच्यानंतर त्याला फोल्ड करून जेणेकरून मधला भाग दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण बॅगेला सगळीकडून जोडून चेन लावून घेणार आहोत। एक साईडने चेन पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायची, त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने लावून घ्यायची आणि दोन्ही साईडला आतल्या भागाने आपल्याला त्याला कवर करून शिवून घ्यायचं आहे। नंतर बघू शकता तुम्ही की आपण घरगुती वापरासाठी बाहेरून न आणता मधल्यामध्ये पर्स कशी तयार करू शकतो आणि ही अशी छोट्या प्रकारची आपण हँड पर्स तयार केलेली आहे। आपण ही कुठेही वापरू शकतो। त्याच्यानंतर आपल्याला या पर्सला थोडंफार डेकोरेशन करण्यासाठी मी माझ्याकडे जे सामान आहे घरगुती तेच वापरून त्याला मी डेकोरेशन केलेलं आहे। आणि अशा प्रकारच्या ज्या पर्स आहेत त्या मला ऑर्डर येतात, म्हणून मी वेगवेगळ्या पर्स तयार केलेल्या आहेत। पाहू शकता त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कुंदन, काच वगैरे लावून अशा आपण मोबाईल पाऊच किंवा हँड पर्स मी भरपूर तयार केलेले आहेत। आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। थँक्यू।